ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. अनोळखी युवतीच्या खुनाला फुटली वाचा, आरोपी केले जेरबंद. औंढा नागनाथ तालुक्यातील नागेशवाडी शिवारात एका अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. सदर प्रकरणात तिचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. अनोळखी युवतीची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे टाकले असताना सुतावरून स्वर्गगाठीत पोलिसांनी या खुनाचा छडा लावून आरोपीला जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दोन्ही पथकाला बक्षीस जाहीर केले. अनोळखी महिलेच्या खुनाचा छडा लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान असताना स्थानिक गुन्हे शाखा व औंढा नागनाथ पोलीस ठाण्याच्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला जेरबंद केल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दोन्ही पथकाला प्रत्येकी 35,000 रुपये असे एकूण 70,000 रुपयाचे बक्षीस जाहीर केले आहे. या पथकामध्ये स्थानिक गुन्हे शाखा व औंढा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेकडे, गुन्हे शाखेचे सहपोलीस निरीक्षक शिवशाम घेवारे, पोलीस निरीक्षक विक्रम विठुबणे, माधव जिवारे, कपिल आगलावे यांच्यासह पांडुरंग राठोड, कोंडीबा मगरे, विक्रम कुंदनानी, गजानन पोकळे, किशोर कातकडे, निरंजन नलवार, दत्ता नागरे, आकाश टापरे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, विक्रम काळे, नरेंद्र साळवे, हरिभाऊ गुंजकर, इम्रान सिद्दीकी, इक्बाल शेख, मदार शेख यांचा समावेश आहे. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली. तारखेला औंढा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक अज्ञात महिलेची शव आपल्याला सापडलेलं होतं. सदरच्या महिलेच्या नाकातून आणि तोंडावर मारहाणीचे चिन्ह होते. सदरच्या बाबत अतिशय संवेदनशीलतेने हाताळून तातडीने हिंगोली ते त्यांचे PM करून त्यांच्याबाबत तपास करण्यात आलेला होता, परंतु काही क्लू मिळत नव्हता. त्यामध्ये एक छोट्याशा क्लूवरून आपण त्या मुलीची आयडेंटिटी निष्पन्न केली. त्या आयडेंटिटी निष्पन्न करून त्याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषण आणि काही इतर लोकांचे जाब घेऊन आपल्याला त्या मुलीचा आरोपी कोण आहे याचा थोडा संशय आल्यामुळे त्याच्यावर खात्री केली असता आरोपी आपल्याला श्रीकांत पिनलवार नावाचा हा ताब्यात आलेला आहे आणि त्यांनी हा खून केल्याचे त्यांनी मान्य केलेलं आहे. ही मुलगी आणि हा मुलगा जे आहेत ते एकमेकाला ओळखत होते आणि कुंभेफळासोबत राहत होते. तिथे त्याने काही वादाच्या कारणावरून तत्कालीन कारणावरून तिचा गळा दाबून तिचा खून केला आणि तिची बॉडी बॅगमध्ये भरून एका ठिकाणी डिस्पोज करण्यासाठी निघाला असता एक वाहन त्याला मिळालं जे औंढापर्यंत येणार होतं आणि मग त्या वाहनात इथपर्यंत आला आणि इथे त्यांनी एका टेकडीवरती बॉडी टाकून तो पसार झालेला होता. अतिशय शीघ्रतेने हा तपास लावण्यात आलेला आहे आणि यामध्ये त्याला शिक्षा होईल अशा पद्धतीचा तपास आम्ही पुढे करत आहोत. सर, ते कुठला मॉल आहे तुम्ही ते खरेदीचं तुम्ही सापडलं काहीतरी खरेदी केलं? आम्हाला एक बिल सापडलं होतं डीमार्टचं. त्या डीमार्टच्या बिलवर एक छोटंसं नाव लिहिलेलं होतं. त्या नावाच्या अनुषंगाने आम्ही सोशल मीडिया, तांत्रिक विश्लेषण आणि इतरचा तपास करून यापर्यंत पोहोचलेलो आहोत. सर, तुम्ही दोन्ही पथकाला आता हे जाहीर केलेलं आहे, त्याचं काय? यामध्ये अतिशय संवेदनशील हा तपास होता आणि आमचे पोलीस स्टेशन औंढा, त्यांचे SDPO आणि आमचे LCBच्या टीम्स यांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे आणि सातत्याने 24 तास काम करून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. तर त्यांच्या मेहनतीसाठी आम्ही आणि त्यांच्या कौशल्यासाठी आम्ही 35,000 रुपयाचा औंढा पोलीस स्टेशन आणि 35,000 रुपयाचा LCB टीम्सला रिवॉर्ड जाहीर करतो. येस, थँक्यू सर.